एक तेजपुंज महात्मा इतक्या सुंदर पद्धतीनं काहीतरी बोलतोय, लोकांना सांगतोय, लोकांना गोष्टी पटतायत, आवडतायत, रुचतायत, हे बघून मन स्तिमित होऊन जायचं. परंतु त्यांच्या खाली बघून बोलण्यामुळे मी विचारलं, हे खाली बघून का बोलतात? तेव्हा मला सांगितलं की असं असं आहे आणि चर्मचक्षुनं ते पाहू शकत नाहीत. आणि मग आश्चर्य वाटलं, अशाही परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती अशा पद्धतीचं ज्ञान लोकांना कसं देऊ शकते. आणि तेव्हापासून आदरणीय काकांच्या विषयी माझ्या मनामध्ये एक अत्यंत आदराचं स्थान निर्माण झालं. कदाचित त्यावेळी मी 8-10 वर्षांचा असेल. आणि तेव्हापासून काकांचं आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियांचं एक ऋणानुबंधाचं एक नातं जे आहे, जे घनिष्ठ नातं आहे, ते तयार झालं. आणि म्हणून मी काकांना आल्यानंतर विचारलं की या 16 महिन्यांमध्ये, या 480 दिवसांमध्ये कशा पद्धतीचं आपलं आचरण होतं. आणि जे काही दिव्य अनुभव आले त्यांनी मला सांगितले. असे अनुभव हे प्रत्येकाच्या वाट्याला येऊ शकतात, परंतु काहींना त्यांची जाण असते आणि काहींना नसते. परंतु वारकरी संप्रदायातली जी अखंडपणे सेवा इतक्या वर्षांपासून त्यांनी करत आलेल्या आहेत, आणि त्या प्रित्यर्थ या सगळ्या घडलेल्या घटना काय असू शकतात याचा कयास ते लावू शकतात. ही एक प्रकारे गायत्री देवीची त्यांच्यावरती कृपा आहे, परमात्म्याची कृपा आहे, आणि त्याच्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी घडत नाहीत. आणि मला आणखी एक गोष्ट चांगली वाटली की त्यांचे नातूसुद्धा त्यांच्याबरोबर होते, आणि त्यांनीसुद्धा हा पुरश्चरण, जे पुरश्चरण आहे गायत्रीचं, हे पूर्ण केले. एवढ्या कमी वयामध्ये आपल्या आजोबांच्या बरोबर अशा पद्धतीचं पुरश्चरण करणं कदाचित ही महाराष्ट्रातली पहिली जोडी असेल, लक्षात घ्या. आणि आता आदरणीय गोविंद महाराजांना मी म्हटलं की आता आपले 2 चिरंजीव झालेत, काकांच्या दृष्टीनं वडीलही झालेत, आता आपण आणि आपला एक चिरंजीव राहिला, ते करून टाका म्हटलं आता तुम्ही पण. त्यांनी सांगितलं करतो, पण तुम्ही येणार असाल तर. निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टीला सुद्धा भाग्य लागतं. या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर त्याला काहीतरी एक पूर्वपुण्याई असावी लागते, आणि ह्या पूर्वपुण्याईशिवाय या सगळ्या गोष्टी घडू शकत नाहीत. एखादं अनुष्ठान आपल्याला पूर्ण करायचं असेल तर ते अनुष्ठान करण्याच्यासाठी जागा निवडणं ही सुद्धा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दत्तधामसारखं एक गोदावरीच्या काठावरती सुंदर असणारं एक आध्यात्मिक वातावरण, एक दैवीय वातावरण, एक पुराणकालीन वातावरण, गुरुकुलाच्या पद्धतीनं असणारं वातावरण या ठिकाणी आदरणीय परमपूज्य श्री दत्तदास महाराजांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे, आणि आपण सर्वजण त्याचा लाभ घेत आहोत. इथे जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा अतिशय दिव्य वातावरण, तेच वातावरण अजूनसुद्धा पुढे राहीलच, त्यात तिळमात्र शंका नाही आहे. बरीचशी मंडळी आहे, बरीचशी ब्रह्मवृंद या ठिकाणी आहेत, आणि त्यांचंसुद्धा काही ना काहीतरी अनुष्ठान या ठिकाणी चालू असतं. त्या अनुष्ठानामुळे ही जमीन पवित्र होते, आणि ह्या जमिनीमुळे ते अनुष्ठान पवित्र होतं. कारण दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. अनुष्ठान करायचं म्हटल्यानंतर त्यात फार बारकावा आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आदरणीय काकांनी सांगितलं, आधी सगळं पापाचं क्षालन होण्याच्यासाठी काही पूजन करावं लागतं. त्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, परंतु अनुष्ठान चालू असताना देखील अनेक संकट येण्याची शक्यता असते. कारण आपल्या संचितामध्ये ते अनुष्ठान निर्विघ्न पार पाडणं नसेल तर काही ना काहीतरी त्याच्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे. परंतु तो देखील त्यांच्या सौभाग्यानं आला नाही, ही त्यांच्यावरती कृपा आहे. कृपा म्हणजे काय, भाग्य म्हणजे काय, हे त्यांचं भाग्य आहे असं जर आपण म्हटलं तर भाग्य म्हणजे काय, तर भाग्याची खरं तर अनेक लक्षणं सांगितले, त्याचं चिंतन आपल्याला पुढे करायचंच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या भाग्याशिवाय घडत नसतात. म्हणून एखाद्याच्या बाबतीमध्ये एखादी चांगली गोष्ट घडली आणि तीच गोष्ट आपल्याकडनं घडली नाही तर साधारणपणे माणसं म्हणतात हे त्याच्या भाग्यात होतं. भाग्यात होतं म्हणजे काय, कष्ट न करता किंवा कमी कष्टामध्ये एखाद्याला एखाद्या गोष्टीची प्राप्ती झाली तर सामान्य माणसानं त्यांना भाग्य समजावं, काही हरकत नाही. परंतु हीच केवळ भाग्याची व्याख्या आहे का, तर हीच केवळ भाग्याची व्याख्या असू शकत नाही. कमी कष्टामध्ये प्राप्त झालं किंवा कष्ट न करता प्राप्त झालं, याच्यासाठी सुद्धा
त्याला लागणारे जे कष्ट आहेत किंवा जे कमी कष्ट आहेत हे आधीच्या कुठल्या तरी जन्माचं पूर्वपुण्य असतं. आणि म्हणून आपल्याकडे जो कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे, हा कर्माचा सिद्धांत कदापि विसरता कामा नये. जे कर्म आपण मागच्या जन्मानुजन्म करत आलेलो आहोत तेच कर्म या जन्मामध्ये आपल्याला भोगून संपवायचं आहे. जन्मोजन्मी केलेलं जे कर्म आहे, मग पाप असेल किंवा पुण्य असेल, ते संचित रूपानं जमा होतं. आणि जे संचित आहे ते या जन्मामध्ये प्रारब्ध रूपानं भोगावं लागतं. दुःख होत असेल तर ते पापाचं फळ आहे आणि सुख होत असेल तर ते पुण्याचं फळ आहे. आणि या जन्मामध्ये जे काही कर्म आमच्याकडनं होत आहे ते क्रियमाण आहे, ते पुढच्या जन्मासाठी आपल्याला बाध्य आहे. जर पुढचा जन्म घ्यायचा नसेल तर याच जन्मामध्ये ही गोळाबेरीज संपवावी लागते. जन्मोजन्मीचं संचित संपवावं लागतं. क्रियमाण घडता कामा नाही, तर आपला पुढचा जन्म खुंटतो. अर्थात याला एक मधला पर्याय असा आहे की भगवंताची किंवा संतांची कृपा झाली तर या सगळ्या गोष्टी जागेवर येऊ शकतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं चिंतन जर केलं तर त्याच्यानंतर नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिकृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिकृपे त्याचा नाश झाला. नाथ महाराज हरिपाठात सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. आपला जो भोग आपल्याला भोगून संपवायचा आहे, भगवत कृपा जर आपल्यावरती झाली तर ते कर्म खंडित होऊन जातं. ते कर्म पुन्हा करण्याची गरज पडत नाही. संतांची कृपा झाली, कर्म पुढे करण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून जे कर्माचा जो सिद्धांत आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून एखाद्याकडनं एखादं कर्म घडतं, त्याच्या पाठीमागे त्याचं काहीतरी पूर्वसंचित असतं असं आपण म्हणतो. एखादी व्यक्ती अनेक वर्षांपासून एखाद्या गोष्टीच्यासाठी प्रयत्नशील असेल आणि ती गोष्ट जर त्याला प्राप्त झाली नाही तर माणसं म्हणतात हे त्याच्या प्रारब्धात नाही आहे. प्रारब्धात का नाही आहे? कष्ट तर करतो आहे. प्रारब्ध आणि कष्ट या दोन्हींचंही एकत्रीकरण म्हणजे आपलं जीवन आहे. फक्त कष्ट केले म्हणजे कोणी भाग्यवान होत नाही. आणि केवळ एखाद्यावरती काहीतरी अदृष्ट्यामुळे त्या एखाद्याच्या जीवनामध्ये एखादी चांगली गोष्ट घडली तर त्यांनी ते कर्म केलेलं नाही असं नाही. ते चांगलं कर्म केलं आणि त्याचं फल त्याला या जन्मामध्ये प्राप्त होत आहे. आणि म्हणून आमच्या पैठणच्या जवळ असणारं आमचं पाथर्डी गाव आणि तिथे आदरणीय काकांच्या खरं तर परमार्थाची सुरुवात झाली. आणि हळूहळू महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आदरानं घेतल्या जाऊ लागलं आहे. खरं तर काकांनी जेव्हा 1.5 वर्षांपूर्वी सोशल मीडियावरती अशा पद्धतीनं एक नोट टाकली होती, लोकांना असं वाटलं की कदाचित आता काका कीर्तनं बंद करतात की काय. परंतु मला सांगायला आनंद होतो, त्यांच्याशी चर्चा पण मी आता केली, परंतु त्यांनी सांगितलं की कीर्तनं हे कदापि बंद होऊ शकत नाही. निश्चितपणे लक्षात घ्या, त्यांचं जीवनच कीर्तन आहे, त्यांचं जीवनच कीर्तन आहे आणि ते बंद कसं होऊ शकेल. म्हणून जे बोलवतील अर्थात त्यांच्याकडे ते जातीलच, त्यात काही शंका नाही आहे. परंतु एक मनामध्ये एक अशा पद्धतीचा भाव निर्माण झाला की आता काकांनी रिटायरमेंट घेतली की काय. पण परमार्थामध्ये काही सरकारसारखे काही 60 नंतर रिटायरमेंट नसते. उलट परमार्थामध्ये आपण जितकं पुढे जाऊ, जितकं वय आपलं वाढत जाईल तेवढा अधिकार आपला वाढत जात असतो आणि त्या अधिकाराचा परिणाम समाजावरती होत असतो. म्हणून आजन्म परमार्थ करणारी मंडळी आपल्याकडे चालत आलेली आहेत. वारकरी संप्रदाय त्याच्यासाठी अपवाद कसा असू शकेल. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा माणसं जेवढी वयानं मोठी होत जातात तशी तशी प्रगल्भ होणं अपेक्षित आहे आणि आपण पाहतो आहे. आणि आदरणीय काकांचं जीवन अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण म्हणून सांगितलं ना. आता सुद्धा त्यांचा जप चालू आहे. म्हणजे काय, अखंडपणे आपण परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे हा एक आदर्शच समोर ठेवत असतात. मोठी माणसं प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट काही बोलून सांगत नसतात, त्यांच्या आचरणावरून आपण काहीतरी गोष्टी शिकायच्या असतात.
प्रत्येक वेळी ते सांगत नाही, बघ मी असं करतो म्हणून तू असं केलं पाहिजे. त्यांचं आचरण आपण पाहावं आणि त्या आचरणाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून त्यांच्या अनुष्ठानपूर्ती प्रित्यर्थ आदरणीय गोविंद महाराजांचा फोन मला आला आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ, भगवान दत्तात्रेयांच्या दर्शनाचा लाभ, आदरणीय दत्तदास महाराजांच्या दर्शनाचा लाभ होतो आहे. सेवेकरता निवडलेला अभंगनाथ महाराजांचा आहे. आणि परमार्थ करणाऱ्या माणसाची जी काही अवस्था झालेली आहे त्या अवस्थेचं कारण काय असावं याचं चिंतन नाथ महाराजांनी केलेलं आहे. कारण मी सुरुवातीला सांगितलं की समाजामध्ये असा काही वर्ग आहे की काहीच न करता एखाद्याला काही गोष्ट प्राप्त झाली, एखादी गोष्ट प्राप्त झाली तर लोक म्हणतात त्याचं भाग्य आहे, परंतु याचा मागच्या जन्माशी आपल्याला संबंध जोडावा लागतो. म्हणजे जीवनामध्ये भाग्य अत्यंत महत्त्वाचं आहे. भाग्य आहे काय? सामान्यपणे जर आपण बघितलं, प्रत्येकाच्या दृष्टीनं भाग्याचं लक्षण वेगळं आहे. एखादा भिकारी असेल, तो म्हणेल पैसा मिळाला तर मी भाग्यवान समजेन स्वतःला. एखाद्याकडे खूप पैसा आहे तरी तो स्वतःला भाग्यवान समजत नाही, कारण त्याला काय त्रास आहे तर त्याला मूल नाही. दशरथ राजाचं उदाहरण पहा. मनासारख्या वागणाऱ्या 3 राण्या, चांगलं मंत्रिमंडळ, अयोध्येसारखं राज्य, प्रजाजन अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्याशी व्यवहार ठेवायचे, संपत्ती आहे. आता तरी त्यांनी सुखी असावं की नाही? त्यांनी सांगावं, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. हे ऋषीवर, मला मूल नाही म्हणून मी दुःखी आहे. म्हणजे अनेक गोष्टी प्राप्त झाल्या पण एक गोष्ट प्राप्त नाही तरी व्यवहारामध्ये माणूस स्वतःला दुःखी समजतो. ज्याच्याकडे जे नाही त्याला ते प्राप्त झालं तर तो स्वतःला भाग्यवान समजतो. सरळ सरळ व्याख्या, विठ्ठल विठ्ठल. म्हणून सामान्य लोक जर भाग्याचं लक्षण करत असतील तर सांसारिक भोगोपलब्धी ज्यांच्या जीवनामध्ये विपुल प्रमाणामध्ये पाहायला सापडतात त्याला सामान्य लोक भाग्यवान समजत असतात. सत्ता मिळाली भाग्यवान, मूल होत नसेल मिळालं भाग्यवान, बायको मिळत नसेल मिळाली भाग्यवान, पैसा मिळत नसेल मिळाला भाग्यवान. संसाराच्या गोष्टी आणि संसाराला पोषक असणाऱ्या गोष्टी ज्याला व्यवस्थितपणे ठीकठाकपणे मिळतात, व्यवहारामध्ये सामान्य माणसं त्याला काय म्हणतात? हा भाग्यवान. परंतु जर आपण बघितलं संतांच्या दृष्टीनं भाग्यवंताची व्याख्या जर बघितली तर संतांना पहिला प्रश्न असा आपण करू शकतो की बाबांनो, तुम्ही भाग्य मानता की नाही? भाग्य तुमच्या दृष्टीने आहे की नाही? संत महात्मे भाग्य मानतात. लक्षात घ्या, टक्केवारी कोणाची इकडं तिकडं असू शकेल पण ह्या 2 गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाच्या आहेत. काही जण म्हणत असतील 50% कर्म आणि 50% भाग्य, काही जण म्हणत असतील 90% कर्म आणि 10% भाग्य, काही जण उलटं बोलत असतील. प्रत्येकाच्या दृष्टीनं ही टक्केवारी वेगळी असू शकते, परंतु जीवन जगत असताना अनाहूतपणे घडणाऱ्या गोष्टीला आपण भाग्य किंवा दैव म्हणत असतो. म्हणून सामान्य लोकांना जरी प्रापंचिक गोष्टी भरपूर मिळाल्या म्हणजे भाग्यवान आहोत असं वाटत असलं तरी संत महात्म्यांच्याही दृष्टीनं काहीतरी भाग्यवंताचं लक्षण आहे. कारण तुम्ही आम्ही केलेली जी व्याख्या आहे ती संत महात्म्यांना अजिबात मान्य नाही. भाग्य तरी नव्हे धन पुत्र धारा, भाग्य तरी नव्हे धन पुत्र धारा, निकटवास बरा संता पायी, तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापायी. भाग्य म्हणजे पुत्र नाही, भाग्य म्हणजे भार्या नाही, भाग्य म्हणजे
पुत्र कलत्र नाहीत, संसार म्हणजे भाग्य नाही, हे संत महात्म्यांनी सांगितलं आहे. मग हे भाग्य नाही, ते भाग्य नाही, याचा अर्थ तुम्ही भाग्य मानत नाहीत का, असा जेव्हा प्रश्न केला तेव्हा संतांनी सांगितलं आम्ही मानतो ना भाग्य, पण आमच्या दृष्टीनं जे भाग्य आहे ते वेगळं आहे, तुमच्या दृष्टीनं जे भाग्याचं लक्षण आहे ते वेगळं आहे. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवा सबरा संतापाई, संतांच्या पायापाशी निकटतेनं जवळ आम्हाला बसायला प्राप्त व्हावं, आमच्या दृष्टीनं हे भाग्य आहे. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. जे पंढरीरायाला शरण गेले आम्ही त्याला भाग्यवंत समजतो. म्हणजे संत महात्मे हे भाग्य मानतात, परंतु त्यांची भाग्यवंताची व्याख्या वेगळी आहे. संत महात्मे देवाची प्राप्ती झाली आहे की नाही हे पाहून भाग्यवान किंवा अभागी ठरवत असतात. पंढरीरायाला जे शरण जातात आमच्या दृष्टीनं ते भाग्यवान आहेत. ज्ञानोबरायांनी सुद्धा या दोन्हीचा मेळ एकत्र घातलेला आहे. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निविसे, मग समृद्धी जात अपैसे घर रिघे. भाग्य असतं परंतु काहीतरी उद्यम करावा लागतो, काहीतरी कष्ट करावे लागतात, काहीतरी क्रिया करावी लागते. काहीतरी क्रिया केल्यानंतर भाग्य साथ देत असतं. आणि म्हणून संत महात्म्यांनी आम्हाला कायम क्रियाशील ठेवलेलं आहे. त्यांच्या आचरणानं असेल किंवा त्यांच्या लिखाणानं असेल, त्यांनी आम्हाला कायम कर्ममार्गाचा उपदेश केला. परंतु कर्ममार्गाचा उपदेश करत असताना सुद्धा भगवंताला मात्र बाजूला ठेवायचं नाही. सारे दिन करा संसाराचा हेत, नाथ महाराज सांगतात, सारे दिन करा संसाराचा हेत. परमार्थ तुम्ही करू नका, सारे दिन प्रपंच करा. परी भजनी प्रीत असू द्यावी, पण भजनाच्या संबंधानं प्रेम असू द्या, ही भूमिका संत महात्म्यांची आहे. म्हणून संत महात्मे एखाद्याला भाग्यवान जेव्हा म्हणतात तेव्हा खूप त्याच्या पाठीमागे मोठा विचार आहे. त्यामुळे तुमची आमची व्याख्या आणि संतांची व्याख्या ही भाग्यवंताच्या दृष्टीनं वेगळी आहे. आचार्य भगवतपूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांनी एक व्याख्या केलेली आहे. पंचाक्षरं पावनमुच्चरन्तः पतिं पशूनां हृदि भावयन्तः भिक्षाशनादिक्षु परिभ्रमन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. ओम नमः शिवाय हा पावन करणारा मंत्र आहे, जप आहे, जो नित्य आपल्या मुखातून जपत राहतात. पंचाक्षरं पावनम उच्चरन्तः पतिं पशूनां हृदि भावयन्तः. पशुपतीनाथ भगवान श्री विश्वेश्वराला जे नित्य हृदयामध्ये धारण करतात. भिक्षाशनादिक्षु परिभ्रमन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. भिक्षेमध्ये मिळालेलं, यदृच्छेनं मिळालेलं खाऊन जे इतस्ततः परिभ्रमण करीत असतात असे लंगोटीधारक हे खरे भाग्यवान असतात. म्हणजे भाग्यवंताची व्याख्या ही अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं बघायला सांगितले. ज्याप्रमाणे तुमची आमची व्याख्या ही स्वतंत्र असू शकते, तशी प्रत्येकाची संतांची सुद्धा व्याख्या स्वतंत्र असू शकते. परंतु त्या सगळ्या गोष्टीचा गाभा म्हणजे परमात्मा आहे. कारण ज्ञानोबारायांनी सुद्धा हरिपाठामध्ये ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान आणि अभागी सांगितलेलं आहे. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे सांगत असतात. अतिशय सुंदर पद्धतीनं हा विचार त्यांनी मांडलेला आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण आहे हेही सांगितलं आणि अभागी कोण आहे हेही सांगितलं. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण आहे तेही सांगितलं आणि अभागी कोण आहे तेही सांगितलं. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसेनी होय. उपजोनी करंटा, करंटा म्हणजे अभागी. कोण आहे जन्मल्यानंतर अभागी कोण आहे? नेणे अद्वैत वाटा, जो अद्वैताची वाट जाणत नाही तो कोण आहे? ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगितलेला अभागी. लक्षात घ्या, आपण फक्त हरिपाठाचा विचार करतोय. मग भाग्यवान कोण आहे? ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण आहे? मोक्षरेखी आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. म्हणजे जो मोक्षाच्या सीमारेषेपर्यंत आलेला आहे तो कोण आहे?
ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान आहे. अभागी कोण आहे? जो अद्वैताची वाट जाणत नाही. लोकांना द्वैत आणि अद्वैत कळत नाही. अद्वैत म्हणजे काय, द्वैत म्हणजे काय? तो आणि मी वेगळा आहे हे समजणं म्हणजे द्वैत आहे, आणि तो आणि मी एक आहे हे समजणं म्हणजे अद्वैत आहे. तो तू माझा स्वामी, मी तुझा रंग, हे द्वैत आहे. पाहता न दिसे वेगळी हे अद्वैत आहे. ज्ञानोबारायांनी एकाच चरणामध्ये द्वैत आणि अद्वैत आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून अद्वैताची वाट जो जाणत नाही, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने हरिपाठात सांगितलेला तो अभागी आहे ज्ञानोबारायांनी. आणि जो मोक्षाच्या सीमारेषेपर्यंत आलेला आहे तो भाग्यवान आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं जर विचार केला तर भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा भाग्यवान आणि अभाग्याची व्याख्या केलेली आहे. नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरिसे न भजत दैवहत, म्हणजे दैवाकडून मारल्या गेलेला. कोण आहे दैवहत? जन्माला येऊन जो भक्ती करत नाही तो ज्ञानोबारायांनी सांगितलेला हरिपाठात भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं अभागी आहे. आणि मग भाग्यवान कोण? हरिनामसार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी, म्हणजे त्याच्या दैवाचं कोण वर्णन करू शकणार ज्याची जिव्हाच हरिनामाची होऊन गेलेली आहे, ज्याच्या मुखामध्ये अखंड परमात्म्याचं नामस्मरण आलेलं आहे. अशा पद्धतीनं ज्ञानोबारायांनी भक्तिशास्त्राच्या दृष्टीनंही हरिपाठामध्ये भाग्यवान आणि अभाग्याची व्याख्या सांगितली. म्हणजे ज्ञानोबारायांनी भक्तिशास्त्र ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं हरिपाठात सांगितलेली भाग्यवंताची किंवा अभाग्याची व्याख्या, आचार्यांनी सांगितलेली व्याख्या, संतांनी सांगितलेली व्याख्या आणि तुमची आमची व्याख्या, या दोन व्याख्या जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा तुम्ही आम्ही सर्वजण भाविकजन आहोत. त्यामुळे संत सांगतात तेच खरं हे आपल्याला मान्य करावं लागतं. कारण आपण फक्त चक्षुर्वै सत्यम मानणारे चार्वाकाच्या विचाराचे नाही आहेत, तर आपल्यासाठी शब्द प्रमाण महत्त्वाचं आहे. वेदाचं प्रमाण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, वेदांताचं प्रमाण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, संतांचं शास्त्राचं प्रमाण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून संत सांगतात म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणारच आहोत. पण काही बुद्धिवादी असतात की ज्यांच्या दृष्टीनं आम्ही शब्द प्रमाण मानत नाही, आम्हाला सिद्ध करून दाखवा असं म्हणतात. मग त्यावेळी काहीतरी आपल्याला पडताळा करावा लागतो. काय करायचा पडताळा? तर एकानं दुसऱ्याला भाग्यवान म्हटल्याच्या नंतर दुसऱ्यावर अभागी म्हणण्याची पाळी जेव्हा पहिल्यावर येणार नाही, तेव्हा पहिल्यानं म्हटलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान. एखाद्याच्या रूपाकडे बघून एखादा म्हणू लागला, वा काय भाग्यवान आहे, रूप खूप सुंदर आहे. कधीपर्यंत? वयाच्या विशिष्ट मर्यादेनंतर. एखाद्या वयाची मर्यादा आपण ओलांडल्यानंतर जे सौंदर्य आपल्या तरुणपणामध्ये, लहानपणामध्ये, बालपणामध्ये, कुमारावस्थेमध्ये आपल्याकडे असतं तेच सौंदर्य अखंडपणे आजन्म राहू शकत नाही जर आपण एका वयाची विशिष्ट सीमा गाठली तर. म्हणजे एखाद्याचं रूप बघून आपण त्यांना कायमचं भाग्यवान म्हणू शकत नाही. बरं, एखाद्याचं ज्ञान बघून, व्यावहारिक ज्ञान एखाद्याकडे असेल, भरपूर पदव्या एखाद्याकडे असतील तर माणसं म्हणतात, वाह किती भाग्यवान आहे, तेवढ्या पदव्या तुम्हाला मिळाल्या, एवढं ज्ञान तुमच्याकडे आहे. परंतु ते जोपर्यंत अपरोक्ष नाही तोपर्यंतच असं बोलणं बरं का. परोक्ष ज्ञान आहे, त्या परोक्ष ज्ञानाकडे बघून माणसं म्हणू लागले, वा काय तुमचं ज्ञान आहे. पण इथे सुद्धा वयाची एक विशिष्ट मर्यादा आहे. एका मर्यादेनंतर त्या बुद्धीला क्षीणता येणं शक्य आहे. कारण लोक काय म्हणतात, माझं आधी एवढं पाठांतर होतं बरं का, पण आता वयोमानानुसार मला आठवत नाही. म्हणजे काय? म्हणजे एका वयाच्या विशिष्ट मर्यादेनंतर बुद्धीला क्षीणता येणं शक्य आहे. एखाद्याचं रूप बघून, एखाद्याचं ज्ञान बघून, एखाद्याची कला बघून, एखाद्याकडची संपत्ती बघून, एखाद्याची सत्ता बघून एखाद्याला भाग्यवान म्हणू शकतो. पण तो त्याला कायमचं भाग्यवान म्हणू शकत नाही. एखाद्याची सत्ता आहे, परंतु ती सत्ता अबाधित आहे का? नाही, कुठेतरी खंड पडलाय. अखंडपणे ती आपल्याला उपभोगायला मिळत नाहीये, खंड पडला. म्हणजे ज्याच्या सत्तेकडे बघून, किंवा एखाद्याकडे संपत्ती, एक भिकारी आहे, उदाहरण घ्या, एक भिकारी आहे. काय आहे भिकारी आहे? म्हणजे काय आहे? तो अभागी आहे. भिकारी आहे म्हणजे अभागी आहे. आता त्याला काय झालं? त्याला एक हंडा सापडला. ज्ञानोबाराय सांगतात, निदैवाच्या परिवरी वाचा. ज्ञानोबारायांनी सांगितले एक भिकारी आहे आणि तो ज्या ठिकाणी बसून आजन्म भीक मागत होता त्याच्या खालीच एक हंडा होता, ज्याच्यात ते निधान होतं की हजारो सुवर्णमुद्रा तिथे होत्या. पण तो त्याचं भाग्यच नाही तर तो कसा प्राप्त करू शकेल? भिकारी आहे, त्याला सोन्याचा हंडा सापडला म्हणा, किंवा लॉटरी लागली म्हणा, करोडपती झाला. आता काय झालं? जो काल अभागी होता तो आता काय झाला? भाग्यवान झाला. पैसा मिळाला, भाग्यवान झाला. अचानकपणे मिळाला, अचानक धनलाभ झाला, आता तो भाग्यवान झाला. असं सगळीकडे चर्चा झाली की याला एवढे पैसे मिळाले.
दुसऱ्या दिवशी दरोडा पडला. आता काय झालं? आता तोच अभागी झाला. परवा जो अभागी होता, काल जो भाग्यवान झाला, आज तो पुन्हा अभागी झाला. म्हणजे पैसा आहे म्हणून एखाद्याला भाग्यवान म्हणत असेल तर ते देखील ते कायमचं, त्याच्याकडे ती सत्ता संपदा नसल्यामुळे त्याला कायमचा भाग्यवान म्हणू शकत नाही. परंतु संत महात्मे मात्र ज्याला एकदा भाग्यवान समजतात त्याच्यासाठी त्यांनी एक फार सुंदर पडताळा केलेला असतो. भगवंताची प्राप्ती झाली आहे की नाही हे पाहूनच ते त्याला भाग्यवान किंवा अभागी समजत असतात. एकदा भगवंताची प्राप्ती झाली की भगवंताची अप्राप्ती कधी नसते. भगवंताचं जेव्हा अपरोक्ष ज्ञान होतं तेव्हा परमात्मा आपल्यातून पुन्हा निघून जाण्याचं काही कारण नाही. आणि जर जात असेल तर ते अपरोक्ष ज्ञानच नाही, ते परोक्ष ज्ञान झालं. म्हणून परमात्म्याची अपरोक्षानुभूती प्राप्त झाली. परमात्मा एकदा प्राप्त झाला की परमात्मा पुन्हा अप्राप्त होऊ शकत नसतो. आणि म्हणून संत महात्मे जे सांगतात ते कशाकडे पाहून सांगतात की एखाद्याला भगवंताची प्राप्ती झाली आहे की नाही हे बघून त्याला सांगतात की हा भाग्यवान आहे किंवा अभागी आहे. संत महात्मे जे सांगतात हे शब्द प्रमाण म्हणून सुद्धा सिद्ध होतं आणि अनुमान प्रमाण किंवा अनेक दृष्टीनं हे सिद्ध होऊन जातं की संत सांगतात ते बरोबर आहे. आणि म्हणून संत महात्मे भाग्य मानतात. परंतु ते भाग्य एखाद्याला कशामुळे प्राप्त होतं? महाराजांनी हेच सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भाग्याचे ते भाग्य धन्य ते संसारी, 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 आठवी ती हरी हृदया माझी, साठवी ती हरी हृदया माझी, धन्य त्याचे गुण धन्य त्याचा धर्म, धन्य त्याचे गुण धन्य त्याचे कर्म, धन्य त्याचे गुण धन्य त्याचे कर्म, धन्य त्याचे गुण धन्य त्याचे, आठवी हरी हृदया माझी, साठवी हरी हृदया माझी, धन्य त्याचे गुण धन्य त्याचा कर्म, धन्य त्याचे गुण धन्य त्याचा कर्म, धन्य त्याचे भाग्याचे ते भाग्य धन्य ते संसारी, साठवी ती हरी हृदया माझी, साठवी ती हरी हृदया माझी, साठवी ती हरी हृदया माझी, भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी, साठवी ती हरी हृदया माझी. नाथ महाराजांनी फक्त भाग्याचं वर्णन केलेलं नाही आहे, नाथ महाराजांनी भाग्याच्या भाग्याचं वर्णन केलेलं आहे. भाग्य तर आहेच आहे, पण त्या भाग्याचं भाग्य काय आहे की अशा प्रकारचा जो महात्मा आहे, जो या भूतलावरती अवतीर्ण झालेला आहे, ज्यानं काहीतरी विशिष्ट कर्म केलेलं आहे आणि म्हणून त्याला ते भाग्यवंताची लक्षणं लागू होतात. भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी. संसारामध्ये आल्याच्या नंतर धन्यता ही फार क्वचित लोकांना प्राप्त होते.
अनेक प्रमाणात त्याच्या संबंधानं देता येतील. हा, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. हा, किंवा धन्य जगी तोची एक हरी रंगिनाची, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाची. आज सकाळचा हा अभंग होताच की. म्हणजे जीवनामध्ये धन्यता जी संत महात्म्यांनी सांगितलेली आहे ती तुमच्या जीवनात एखादी सांसारिक गोष्ट घडली तर नाही, तर काहीतरी पारमार्थिक अलौकिक गोष्ट घडली तर ते भाग्यवान म्हणताय, किंवा तर तुम्हाला ते काहीतरी विशिष्ट समजून ते धन्यता तुम्हाला प्रदान करतायत. म्हणून धन्यता जी आहे ही शास्त्राच्या दृष्टीनं वेगळी आहे, संतांच्या दृष्टीनं वेगळी आहे. पण पुन्हा सांगतो, संत आणि शास्त्र वेगळं बोलत नसतात. मी नेहमी सांगतो, शास्त्र एक गोष्ट सांगतायत आणि संत एक गोष्ट सांगतायत. कोणाची ऐकायची? लक्षात घ्या, ज्ञानोबारायांनी सांगितलंय की शास्त्रानं जर सांगितलं एखाद्या राजाला की तू आता राज्यपदाचा राजेपदाचा त्याग कर, तर त्याचं क्षणाला त्यांनी टाकून द्यायला पाहिजे. मग शास्त्र एक सांगताय आणि संत एक सांगतायत, कोणाचं ऐकायचं? संतांचं ऐकायचं. मग तुम्ही म्हणाल म्हणजे शास्त्राचं ऐकायचं नाही? शास्त्राचं ऐकायचं नाही असं नाही, कारण संत जे करत असतात ते शास्त्र होत असतं. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे धन्यता जी आहे ही धन्यता कशामध्ये आहे? धन्य आजी दीन संत दर्शनात. संत दर्शन झालं तरी धन्यता आहे. हा, धन्य जगी तोची एक हरी रंगेनाचे, कधी रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. देवाचं नाम घेतलं तरी धन्यता आहे. म्हणजे धन्यता ही अनेक प्रकारे सांग. ज्ञान प्राप्त झालं, पंचदशिकार सांगतात, धन्योहम नित्यम स्वात्मान मंजसा वेद्मी, धन्योहम ब्रह्मानंदो विभाति मे स्पष्टम. मला स्पष्टपणे ब्रह्मानंदाची अनुभूती प्राप्त होत आहे म्हणून मी धन्य आहे. म्हणजे धन्यतेची व्याख्याही स्वतंत्र असू शकते. नाथ महाराजांनी सांगितले, भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी. भाग्यवंतातही ते कोण भाग्यवंत आहेत या जगामध्ये आलेले? साठविती हरी हृदया माझी. जे अंतःकरणामध्ये हरीला साठवतात ते भाग्यवान आहेत. आपल्याला माहिती आहे की परमात्मा फक्त हृदयामध्ये येऊ शकतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. आपल्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा येऊन राहू शकतो. अंतःकरण हेच त्याचं एकमात्र स्थान आहे की जिथे तो येऊन राहू शकतो. अनेक प्रमाणात त्याची सुद्धा आपल्याला देता येतील. आम्ही भावी बळीवंत तुझं घालू हृदयात. आम्ही तुला हृदयामध्ये घालू, कारण आमचा भाव बळकट आहे. म्हणजे परमात्मा हा हृदयामध्ये हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. खूप प्रमाणात देता येतील की तो परमात्मा फक्त हृदयामध्ये येऊन राहू शकतो. परंतु तो हृदयामध्ये येऊन राहू शकतो याचा अर्थ तो कोणाच्याही हृदयामध्ये येऊन राहतो असं मात्र नाही. तर ज्याने आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगले कर्म केलेले आहेत, भगवत भक्ती केलेली आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थाचा प्रकाश प्रज्वलित होऊन समाजावरती ज्याचा प्रभाव पडलेला आहे, असा जो महात्मा आहे त्याला भाग्यवंतामधला भाग्यवंत म्हटलेला आहे. परमात्म्याला हृदयामध्ये जो नित्य साठवून ठेवतो. परमात्मा स्वतःच्या मनाने येऊ शकतो, पण जाऊ मात्र स्वतःच्या मनानं शकत नाही. मी मागे या ठिकाणी जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही दृष्टांत आपल्याला सांगितला होता. नाथ महाराजांनी एका भुंग्याचं उदाहरण दिलं आहे. एक भ्रमर, जो शुष्क काष्ठस्वये कोरी, तो कोवळ्या कमळा माझारी, भ्रमर गुंतला प्रीतीवरी, केसर माझारी कुचुंबुने दी. एका भ्रमराचं उदाहरण दिलं. ते भ्रमर काय आहे? तो भुंगा. त्याची ताकद काय आहे? जो कोरड्या लाकडाला छेद करून आरपार जाऊ शकतो, ही त्याच्या सोंडेमध्ये ताकद आहे. पण तो जेव्हा एखाद्या कमलिनीवरती बसतो, संध्याकाळच्या वेळी ते कमळ हळूहळू बंद व्हायला लागतं. त्याचं लक्ष असतं की हे कमळ बंद होत आहे, पण तो विचार करतो, मला जायला वेळच किती लागतो, मला जायला जागाच किती लागते. एवढंसं छिद्र राहिलं तरी मी पटकन त्याच्यातून निघून जाईल, पण अजून रसपाशन करूयात, अजून थोडंसं रसग्रहण करूयात, हा विचार तो करतो. आणि असं करता 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 काय होतं, ती कमलिनी बंद होऊन जाते. मग बंद झाल्यानंतर आता त्यांनी काय करावं? ज्याची सोंड कोरड्या लाकडाला छेदून बाहेर येऊ शकते, आता त्यांनी काय केलं पाहिजे? आता त्यांनी पानं कुरतडून बाहेर आलं पाहिजे. पण नाथ महाराजांनी सांगितलं तो तसं करत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा कमळ उगवतं, मेलेल्या अवस्थेमध्ये तो सापडतो,
पण अशा पद्धतीनं त्याच्यावरती बसलेला असतो की हे कमलिनी बंद झाल्यानंतरसुद्धा माझ्या वजनानं हे कमलदल जे आहेत ते खाली दबू नयेत, ही भूमिका त्याची असते. इथं संबंध काय आहे? नाथ महाराजांनी सांगितलं तो परमात्मा येतो स्वतःच्या मनानं, जाऊ मात्र शकत स्वतःच्या मनानं नाही. त्याचं कारण त्याच्याकडे शक्ती नाही असं नाही आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीधारी तो परमात्मा आहे, पण तो बाहेर जाऊ शकत नाही याचा अर्थ त्याच्यात ताकद नाही असं नाही. नाथ महाराज सांगतात पुन्हा एका, जो शुष्ककाष्ठ स्वये कोरी तो कोवळ्या कमळा माझारी, भ्रमर गुंतला प्रीतीवरी केसर माझारी, कुचंबो निधी तेवी भक्ताची या प्रेमप्रीती, हृदयी कोंडेला श्रीपती तेथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती, भावार्थाप्रती बळ न चले. त्या परमात्म्याची सामर्थ्य शक्ती कुंठित होऊन जाते, खुंटून जाते. त्याच्यामध्ये जरी ताकद असली तरीसुद्धा आपल्या भक्तावरती प्रेम असल्यामुळे तो हृदयामध्ये बाहेर येऊ शकत नाही. ज्याप्रमाणे त्या भुंग्याच्या मनात त्या कमलिनीच्या विषयी प्रेम असतं, शक्ती आहे, ताकद आहे छेदून बाहेर पडण्याची, पण प्रेम असल्यामुळे तो बाहेर पडू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी. या संसारामध्ये तेच भाग्यवंत आहेत जे अंतःकरणामध्ये हृदयामध्ये परमात्म्याला साठवून ठेवतात. मग जे हृदयामध्ये परमात्म्याला साठवून ठेवतात ते एकटेच भाग्यवान आहेत का? नाथ महाराजांनी सांगितलं त्यांचं अख्खं कुळ भाग्यवान आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये धन्य त्याचे कुळ, धन्य कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. भाग्याचं भाग्यवान कोण आहे? तर ज्याने हृदयामध्ये भगवंताला धारण केलेलं आहे तो एकटाच भाग्यवान नाही, त्याचं कुळ सुद्धा भाग्यवान आहे. धन्य आहे, धन्य त्यांचे कुळ. लक्षात घ्या, एखादा महात्मा एखाद्या कुळामध्ये जन्माला जेव्हा येतो तेव्हा तो पुढच्या आणि मागच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करतो. 42 कुळांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. त्याचं कुळ पवित्र झालेलं आहे, धन्य झालेलं आहे. या कुळाच्या संबंधानं सुद्धा तुकोबाराय सांगतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ते क्षेत्र पवित्र आहे आणि ते कुळ धन्य आहे जिथे परमात्म्याचे भक्त जन्माला येत असतात. त्यामुळे
अगदी बोलीभाषेमध्ये बोलायचं झालं तर भांगेतली तुळस आणि तुळशीतली भांग. भांग आहे, पण त्याच्यामध्ये जर तुळस उगवलेली असेल तर त्या तुळशीला महत्त्व दिलं पाहिजे. आणि तुळशीमध्ये जर का भांग असेल तर तिला बाजूला उपटून टाकलं पाहिजे. चांगल्या कुळामध्ये जन्म झाल्यानंतर सुद्धा काही माणसं दुष्कृत्य करतात. तुळशीतली भांग आहे. आणि अत्यंत सामान्य दरिद्री वाह्यात कुटुंबामध्ये सुद्धा एखादा भगवत भक्त जन्माला येऊ शकतो. प्रल्हादासारखा हिरण्यकश्यपू आहे, जो स्वतःला ईश्वर समजत होता, त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आलाच. भगवंताची भक्ती त्यांनी केलीच आणि त्याच्यासाठी परमात्म्याला एक अवतार घ्यावा लागला. याच्यातच त्याचं सामर्थ्य सिद्ध होऊन जातं. म्हणून त्याच एखाद्याचं कुळ किंवा काही लोक असं बोलतात, काही लोक म्हणतात तुमचं बरं आहे, एकनाथ महाराजांच्या कुळामध्ये जन्म तुम्हाला प्राप्त झाला आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्याच गोष्टी आयत्या मिळतात. पण असं जर असलं असतं तर सगळ्याच वंशजांना त्या आयत्या मिळायला पाहिजे होत्या. तसं नसतं. एक तर प्रत्येकाचं प्रारब्ध असतं आणि प्रारब्धानंतर सुद्धा काहीतरी कोणाचे तरी कष्ट असतात. मग काही जण म्हणतात आम्हाला काय, आम्ही तर सामान्य कुळात आलेलो आहोत, काही हरकत नाही. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. एका त्या बीजानं स्वतःला गाडून घ्यायचं तर त्याच्यापासून हजारो दाणे उत्पन्न करणारं कणीस निर्माण होणार आहे. ठीक आहे, आपण एखाद्याच्या पवित्र कुळामध्ये जन्माला नाही आलो, आपल्या हातात नाही कोणाच्या कुळामध्ये जन्माला यायचं आणि कोणाच्या नाही, पण आपण आपल्या स्वकर्तृत्वानं दाखवून दिलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढ्यांनी आपलं नाव घेतलं पाहिजे की मी अमुकाचा वंशज आहे. असं कर्म आणि असं कर्तृत्व आपण करून दाखवलं पाहिजे. पण सगळ्यांनाच त्याचा बोध होत नसतो. कारण बोध व्हावा याच्यासाठी सुद्धा प्रारब्ध असावं लागतं, याच्यासाठी सुद्धा दैव बलवत्तर असावं लागतं. त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होत नसतात. त्याचं कुळधन्य आहे की जो हृदयामध्ये परमात्म्याला साठवतो. धन्य त्यांचे कर्म, त्यांनी केलेली प्रत्येक क्रिया ही काय असते, धन्यतेला बाध्य असते. परमात्म्याची उपासना कशी करायची. आपल्याकडे पंचोपचार पूजा आहे, षोडशोपचार पूजा आहे, आपण करतो. पहिले गणपती आराधना असेल, या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमानं आपण करतो. धूप दीप नैवेद्य आरती प्रार्थना सगळ्या गोष्टी होऊन जातात. पण या पद्धतीनं केलं म्हणजेच ते देवाच्या संबंधानं केलेलं चांगलं कर्म आहे असं नाही आहे. श्रद्धा असेल अंतःकरणामध्ये असाही उल्लेख आला आहे. एक महादेवाचा उपासक होता, पण त्याला कर्म वगैरे काही कळायचं नाही. रस्त्यानं जायचा, नाला लागायचा रस्त्यामध्ये, त्या नाल्याच्या पाण्यामध्येच असे पाय बुडवायचा, त्या बुटामध्ये पाणी घेऊन जायचा, त्याच्या चूळफिळ भरायचं, तोंड वगैरे धुवायचं आणि ते बुटातलं पाणी महादेवावरती टाकून द्यायचं. म्हणजे काय, आधीचं निर्माल्य बाजूला, आणि तोंडात भरलेल्या नाल्याच्या पाण्याने त्याच्यावरती पिचकारी मारायची. लक्षात घ्या, आजच्या काळामध्ये नाही, कुठल्याच काळामध्ये हे मान्य होणारं नाही आहे. आणि त्याच्यावरती पिचकारी मारायची आणि अभिषेक केल्याचं समाधान प्राप्त करायचं. वर्णन असं आहे, मोठी गोष्ट आहे, पण वर्णन असं आहे की त्याला सुद्धा शिवलोक प्राप्त झाला. वास्तविक कर्म बघितलं तर पायाने तो सगळ्या बाजूला करायचा. आजूबाजूचे सगळ्या महादेवाच्या ज्या पिंडीच्या जवळ असलेल्या गोष्टी आहेत, वाहिलेली बिलवदल आहेत. म्हणजे क्रिया त्याची चांगली दिसायला नसली तरी त्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा होती. त्याला कळत नव्हतं की कसं करावं कसं नाही, पण ती क्रिया त्याला फलप्रदायी झाली. याचा अर्थ प्रत्येकानं ते करावं असं नाही आहे. आपला सुद्धा तो अधिकार असावा लागतो. त्याशिवाय आपल्याला बोलायचा अधिकार किंवा एखाद्या कर्माचा अधिकार प्राप्त होत नसतो. कोणी जर असं म्हणेल की जनाबाई पांडुरंगाला शिवाय घालतायत, मी सुद्धा घालते, जमणार नाही. जनाबाई जरी नामदेवरायांच्या दासी होत्या तरी त्यांचं कर्म काय होतं, त्यांचा अधिकार काय होता, ही गोष्ट जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासारखं करू शकत नाही. फक्त मोठी माणसं एखादी गोष्ट करतात म्हणून आपण केली हे जमत नाही. आपली ती पात्रता आहे की नाही आपण बघितलं पाहिजे. अमुक एक गोष्ट व्यक्ती अमुक एक करतो म्हणून मी पण तसं करणार, जमत नाही. जनाबाई ज्या आहेत मोठ्या अधिकारी, कबीरजी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आले पंढरपूरला आले काशीवरून. मनामध्ये एकच ध्यास, जनाबाईंचं दर्शन. लक्षात घ्या, पंढरपूरला आलेत पण पांडुरंगाचं दर्शन घेण्याचा ध्यास नाही. ध्यास कोणाचा, जनाबाईंच्या दर्शनाचा. आले
पंढरपूरमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर 2 बायका भांडत बसल्या होत्या. भांडणाचा विषय काय? शेणाची गोवरी. ही गोवरी कोणाची? या दोघींमध्ये भांडणं सुरू झाली. अगदी एकमेकींना शिव्या शाप देणं, वाटेल ते बोलणं, नाही ते बोलणं. कबीरजी जात होते आणि त्या स्त्रियांच्या भांडणाचा आवाज आला. काय चाललंय म्हणून बघा, कुतूहल असतं लोकांना काय चाललंय. आपल्याकडे सुद्धा जेव्हा भांडणं होत असतात तेव्हा मिटवण्याच्या ऐवजी काय चाललंय हे बघण्यामध्ये रस असतो. आता त्या काळामध्ये मोबाईल नव्हता, नाही तर लोकांनी शूटिंग पण केली असते. बघितलं काय चाललंय बघितलं. 2 स्त्रिया भांडतायत. भांडण्याचा विषय काय तर शेणाची गोवरी. अरे अरे अरे, जनाबाईंच्या गावामध्ये अशा सुद्धा स्त्रिया आहेत की ज्या शेणाच्या गोवरीसाठी भांडतायत. वाईट वाटलं. अवघड आहे म्हणले लोकांचं. लोकांना महत्त्वच कळत नाही आपल्या गावात कोण आहे. अरे जनाबाईंसारखे महात्मा आपल्या गावामध्ये आहे, त्यांचा आदर्श घ्यावा या स्त्रियांनी, आणि काय भांडत बसल्यात तर शेणाच्या गोवरीसाठी. अरे अरे अरे, जाऊ द्या म्हणले. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला जनाबाईंचं दर्शन घ्यायला जायचं आहे. शेजारच्या व्यक्तीला विचारलं, जनाबाई कहाँ पे रहती है? त्याही खालून वर पूर्ण बघितलं. म्हणलं क्या जनाबाई कहाँ पे रहती है? कशासाठी? त्यांचं दर्शन घ्यायला आलो आहे म्हटले मी काशीवरून. जनाबाईचं दर्शन घ्यायला तुम्ही काशीहून इथे आलात? हो. कुठे आहेत सांगा जनाबाई. त्यांनी सांगितलं या 2 बायकांपैकी एक जनाबाई आहे म्हटले. आता काय भाव झाला असेल कबीरजींचा की जिच्या दर्शनासाठी काशीहून मी या ठिकाणी आलो, ती एक स्त्री शेणाच्या गोवरीसाठी भांडतीये. अरे अरे अरे, व्यर्थ झाला आपला प्रवास. वापस जायचं. आता काय हिचं काय दर्शन घ्यायचं? अरे हिला नीट बोलता येत नाही, एकमेकाला शिव्या घालतायत शेणाच्या गोवरीसाठी. निघून चालले तेव्हा जनाबाईने सांगितलं, रुकिये महाराज, जर आमचा न्याय तर करून जा. म्हटले तुम्ही गावातले दिसत नाहीत. गावातला असला असता तर एखाद्याच्या बाजूने निकाल दिला असता. तुम्ही गावातले दिसत नाही, निकाल द्या. काय ही आमची गोवरी, ही गोवरी कोणाची याचा तर निकाल द्या. ठीक आहे. त्या दुसऱ्या स्त्रीला विचारलं, म्हणजे कशामुळे तुझी गोवरी आहे? तिने सांगितलं, बघा मरे महाराज, हे बघा माझे बोट बरोबर याच्यावर बसतात म्हणून माझी गोवरी आहे ही शेणाची. जनाबाईंना विचारलं, ही तुमची गोवरी कशावरून? जनाबाईंनी सांगितलं, उचलायचं, कानाला लावायचं, ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती माझी गोवरी आहे. कबीरजींनी उचलली शेणाची गोवरी, जिला जनाबाईंचा हात लागलेला आहे, उचलली, कानाला लावली. त्या शेणाच्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येऊ लागला. जनाबाईंचा अधिकार जास्त मोठा आहे. तुमच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल जेव्हा बोलतील तेव्हा त्याला शिव्या घाला. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे कोणीतरी काहीतरी करतंय म्हणून अनधिकारी व्यक्तीनं ती गोष्ट करणं ही चुकीची आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी शास्त्र मर्यादा आहे, तिचं पालन होणं अपेक्षित आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि म्हणून कुठेतरी ती पतितता त्याच्या ठिकाणी येते आणि त्यांचं कुळ जे आहे ते पवित्र न राहता, त्याचे कर्म जे आहेत ते पवित्र न राहता ते अपवित्र होऊन बसतात. परंतु ज्याच्या अंतःकरणामध्ये नित्य हरीचं स्मरण आहे त्याला काय, त्याचं धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. आता स्वधर्म म्हणजे काय हा एक विषय महत्त्वाचा आहे. अगदी बोलायचं झालं तर जे जयासी निरविले ते तेणेची पाहिजे प्रतिपाळिले म्हणजे स्वधर्म. ज्याला जी जी गोष्ट नेमून दिलेली आहे ती ती त्यांनी करणं म्हणजे त्याच्या दृष्टीनं तो स्वधर्म आहे. किंवा जी व्यक्ती जी क्रिया सातत्यानं अनेकदा करत आलेली आहे ती ती गोष्ट त्याच्यासाठी धर्म आहे. ही नाथ महाराजांनी केलेली व्याख्या आहे. किंवा धारणात धर्म हा ही शास्त्रातली व्याख्या आहे. जे ज्यानं धारण केलं आहे तो त्याचा धर्म आहे. म्हणजे काय बघा, एक सुंदर अभंग आहे नाथ महाराजांचा. श्वानाचा तो धर्म करावी वसवस, भले बुरे त्यागावे न कळे काही. कुत्र्याचा धर्म काय नाथ महाराज म्हणतात, करावी वसवस, भुंकत राहावं, हा कुत्र्याचा धर्म आहे. कोण आहे कोण नाही, महाराज आहेत, सामान्य माणूस आहे, दारुडा आहे, काही देणं गणं नसतं. मी नेहमी सांगतो की पूर्वीच्या काळात कुत्रे दारुड्यांवर भुंकायचे, आता महाराज लोकांवर भुंकू लागले. त्याला कळतच नाही, भले बुरे त्यागावे नकळे काही, भुंकत राहणं हा त्याचा स्वधर्म आहे. वेश्येचा तो धर्म द्रव्य ते हरावे, भले बुरे भोगावे नकळे काही. वेश्येचा धर्म काय, पैसा घ्यायचा आणि स्वतःच्या शरीराचा भोग दुसऱ्याला द्यायचा. कोण भोगताय
याचा विचार करायचा नाही. म्हणजे हे तिच्या दृष्टीनं धर्माचं लक्षण आहे. ती जे करत आली ते त्याच्या दृष्टीनं धर्माचा भाग आहे. परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ, श्वपाक, अनेक त्याच्यापुढे काही गोष्टी अजून सांगितलेल्या आहेत. या सगळ्यांना जे जे त्याचं नियत कर्म म्हणून सांगितलेलं आहे ते त्यानं करावं, म्हणजे तो त्यांचा स्वधर्म आहे. आपल्या स्वधर्मापासून च्युत झाल्याच्या नंतर माणसाची प्रगती होण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणून भगवंतानं सांगितलं, लोक खरं तर मी नेहमी सांगतो की लोक चातुर्वर्ण्यावर बोलायला घाबरतात आणि कीर्तनकार तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेवरती बोलतच नाहीत. लोक आक्षेप घेतात की चातुर्वर्ण्य व्यवस्था अमान्य आहे, पण मी नारदाच्या गादीवरून सांगतो आम्हाला चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य यासाठी आहे कारण आमच्या भगवंतानं ती निर्माण केली. चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः. चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे ती भगवंतानं निर्माण केली आहे. स्वतः तो अधिकारवाणीनं सांगतोय की गुणकर्म विभागशः, गुण आणि कर्मानुसार मी ही चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केलेली आहे. आपण त्याला गुणकर्मात न बांधता वंश परंपरेनं मानलं म्हणून सगळी जातीयता निर्माण झालेली आहे. ब्राह्मण जो आहे तो लोकांना ज्ञानदान करण्यामध्ये समर्थ असावा, किंबहुना जो ज्ञानदान करतो तो ब्राह्मण आहे. भगवंतानं सांगितलं त्याचा मुलगा जर का आपल्या वडिलांप्रमाणेच क्रिया करत असेल तर त्याचा मुलगा ब्राह्मण आहे. जर तो संरक्षणाचं कर्तव्य करत असेल, मिलिटरीमध्ये असेल, पोलिसामध्ये असेल, सैन्यात असेल, तर तो क्षत्रिय होऊन जातो. एखादा क्षत्रियाचा मुलगा जर नोकरी करत असेल तर तो शूद्र आहे, किंवा एखाद्या शूद्राचा मुलगा कर्मानं. हे बघा, आपल्याकडे पुराण इतिहासामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर विश्वामित्र आधी राजा होता आणि मग ते ब्रह्मर्षी झालेले आहेत. म्हणजे क्रियेनुसार आपला वर्ण आपण बदलू शकतो, पण ती क्रिया आपणच समजायची की मी इतकी केली आणि अमुकच मी झालोय, असं होऊ शकत नाही. हे आपल्या हातामध्ये नाही आहे, हे दैवाधीन समजा, हे भगवंताच्या अधीन समजा. आपलं जे कर्म आहे त्या कर्माप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. म्हणून धन्य त्यांचा स्वधर्म. आता या ठिकाणी ज्यांच्या स्वधर्माचं चिंतन चालू आहे ते काही एखाद्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा चांडाळाचं चालू नाही आहे, किंवा यवनाचं चालू नाही आहे. हे वर्णन जे चालू आहे एक हरिभक्ताचं चालू आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये हरी आहे, ज्याचं कर्मही चांगलं आहे, ज्याचं कुळही चांगलं आहे, अशा हरिभक्ताचं वर्णन चालू असल्यामुळे परमात्म्याचं नामस्मरण तो मुखातून अखंड घेत असतो. आणि त्यामुळे काय आहे, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. अखंड मुखामध्ये नाम आहे. अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन, अखंडे खंडे ना जीवन. राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण. अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन, खंडे ना जीवन. राम कृष्ण नारायण, 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 अखंड खंडे ना जीवन, रामकृष्ण नारायण. अखंड मुखातून परमात्म्याचं नामस्मरण येणं हे खरं तर भाग्याचंच लक्षण आहे. धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. अखंड मुखामध्ये परमात्म्याचं नामस्मरण. बघा, संत महात्म्यांना असं कधी सांगण्याची गरज पडत नाही, किंवा त्यांची क्रिया जी असते ती भगवंताचं नाम सहज मुखामध्ये आणत असते. तुकाराम महाराजांचं उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे. शौचाला गेल्यानंतरही परमात्म्याचं नामस्मरण मुखातून जेव्हा यायचं तेव्हा लोकांनी सांगितलं, देवाचं पवित्र नाव तुम्ही अशा ठिकाणी, अशुद्ध ठिकाणी घेता. उत्तर दिलं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. माझी वाचा माझ्या ताब्यात राहिलेली नाही आहे. नाथ महाराजांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर, मी नकरी त्याची कथा, परी तोची मुखी होय वक्ता. ऐसे बलात्कारेने बोलविता कायमे आता करावे. नाथ महाराज म्हणतात, मी नाठवे जनार्दनासी, परी तो विसरून द्यापणासी. मी त्या जनार्दनाची आठवण काढत नाही, पण तो मला त्याचा विसर पडू देत नाही. म्हणजे संत महात्म्यांच्या जीवनामध्ये परमात्म्याचं नाम हे सहज आहे. मी देवाचं नाव घ्यायचं आहे अशी त्यांना
विचार करण्याची गरज नाही, सहजतेनं मुखातनं नाम येतं. विचार करा, सहजतेनं नाम कसं येईल? आधी हेतुपुरस्सर ठरवावं. जांभई आली, शिंक आली, हरिहरी म्हणायचं, हेतुपुरस्सर ठरवा. पण कालांतरानं असं होतं की मला आता हे नाम घ्यायचं हे सुद्धा आपल्याला आठवण्याची गरज नाही. हा सहज प्रवाह चालतोय, सहजतेनं परमात्म्याचं नाम येत आहे. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण अखंड मुखामध्ये असणं, परमात्म्याचं नामस्मरण ज्याच्या मुखामध्ये अखंड आहे त्याचा स्वधर्मही धन्य आहे, त्याचं कुळही धन्य आहे, त्याचं कर्मही धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, त्यामुळे आपल्या परमात्म्याच्या नामस्मरणाच्या विषयी संत महात्मे देवाचे भक्त जे आहेत ते अखंड स्थिर असतात, अखंडपणे त्याचं नामस्मरण चालू असतं. आपल्याला माहिती आहे, नारदांना असं वाटलं की मीच एक देवाचा भक्त आहे जो अखंड नारायण नारायण करतो. कथा माहिती आहे, अर्जुनाकडे गेला, अर्जुनाचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणत होता. म्हणजे झोपेमध्ये सुद्धा भगवन नामाला अंतर द्यायचं नाही. हे संतांच्या जीवनाकडून, भक्तांच्या जीवनाकडे बघून आपण शिकू शकतो. आणि त्यामुळे भगवंताचं नाम हे मुखामध्ये अखंड असतं. परमात्म्याचं नाम घ्या या संबंधानं संत महात्म्याने अनेकदा सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्यातल्या त्यात नामस्मरणापर अभंग सर्वात जास्त आहे. संत वाङ्मयामध्ये देवाच्या नामाच्या संबंधानं जास्त उहापोह केलेला आहे. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलवतात हरी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन. म्हणून कलियुगाच्या संबंधानं जो युगधर्म सांगितलेला आहे, लक्षात घ्या. लोकांची गफलत कुठे होते? कलियुगामध्ये लोक म्हणतात, कलियुगामध्ये जर का नामस्मरण सांगितलं आहे तर मग हनुमंतराय त्रेतायुगामध्ये कसं काय नाम घेत होते? जर नामस्मरण हे कलियुगासाठी सांगितलं आहे तर आधीच्या युगामध्ये नामस्मरण का, किंवा भक्त प्रल्हाद का नारायण नारायण म्हणत होता? याचं एकमात्र कारण असं आहे की युगामध्ये त्या युगधर्मानुसार वागणं म्हणजे त्या निमित्तानं भगवत प्राप्ती करून घेणं आहे. म्हणजे कृतेय ध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतोमखैही द्वापरे परिचर्यायां कलवतात हरी कीर्तनात. आपल्याला माहिती आहे, कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यानधारणा केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची. परंतु कृतयुगामध्ये देवाचं नाव नव्हतं असं नाही, देवाचं नाव त्याही वेळी होतं. मग ते का होतं? तर त्याचं फल जे आहे हे चित्तशुद्धी आहे. त्रेतायुगामध्ये यज्ञयाग केल्याच्या नंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची, त्याही काळामध्ये नामस्मरण होतं. नामस्मरणाचं फळ त्याही काळामध्ये काय, तर चित्तशुद्धी आहे. भगवंताची प्राप्ती यज्ञयागाधिकांनी होणार आहे त्रेतायुगामध्ये, परंतु नामस्मरणानं चित्तशुद्धी प्राप्त होणार आहे. द्वापरयुगामध्ये भगवंताची पूजा केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची, पण द्वापरयुगामध्ये सुद्धा अर्जुनासारखे भक्त भगवंताचं नाव घेतच होते. याचा अर्थ नामाचा त्याग कुठेही सांगितलेला नाही. प्रत्येक युगामध्ये नामाचं महात्म्य आहे, पण इतर युगामध्ये नामाच्या माध्यमातून चित्तशुद्धी आहे आणि कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, मग जो भगवत भक्त आहे, ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नामस्मरण अखंड आहे, तो तुमच्या आमच्यासारखं फक्त दुःख आल्यानंतर देवाचं नाव घेतो का? नाथ महाराजांनी सांगितलं असं नाही. तिसऱ्या चरणामध्ये संकटी सुखात संकटी सुखात नाम सदागाय नाम सदागाय. संकटी सुखात संकटी सुखात नाम सदागाय नाम
देवराया शरण एक क्षण एक क्षण एक धन्य त्याचे गुण धन्य त्याचे त्याचे कर्म धन्य त्याचे कर्म संकट असो किंवा सुख असो या दोन्हीही वेळी परमात्म्याचं स्मरण होणं गरजेचं आहे आणि भक्ताला ते असतं. सामान्य लोकांना दुःख आल्यानंतर परमात्म्याचा आठव येतो, परंतु संत महात्मे सुखात असो किंवा दुःखात असो अखंड परमात्म्याचं नामस्मरण आहे. संकटी सुखात नाम सदा गाय नवी संबे देवराय क्षण एक. भक्त प्रल्हादाचं आपण उदाहरण बघितलं, किती त्रास दिला बापानं. हिरण्यकश्यपूनं त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला, सापांच्या खाईत टाकलं की चावून विष प्रयोग होऊन तो मरेल, पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न, आगीत जाळण्याचा प्रयत्न, तरीसुद्धा मरेना. वैतागून त्यांनी विचारलं, अरे तू कसं काय वाचतोस? उत्तर दिलं, जलेपि विष्णुर्ज्वलनेपि विष्णुः गजेपि विष्णुर्भुजगेपि विष्णुः त्वयि स्थितो दैत्यमयी स्थितस्य विष्णुविना दैत्यगणोपि नास्ति. सांगितलं, ज्या पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला ते पाणी म्हणजे हरी आहे, ज्या आगीत जाळण्याचा प्रयत्न केला ती आग म्हणजे हरी आहे, ज्या हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला तो हत्ती म्हणजे हरी आहे, आणि ज्या नागाच्या खाईमध्ये तू मला टाकलंस ते नागसुद्धा हरी आहे. हे दैत्या, तो तुझ्यातही आहे, तो माझ्यातही आहे, विष्णू विना हे तुझे दैत्यगणसुद्धा काहीच नाहीत. चराचरामध्ये भगवंताची अनुभूती प्राप्त होती आहे. दुःख किती आहे, ताटातूट होण्याचा मोठा प्रसंग आहे. ही अविच्छिन्न प्रकारची भक्ती आहे. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये आपल्याला सांगितलं आहे भगवंताची भक्ती कशी करावी. गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षणवर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभवरूपम. अविच्छिन्न, बाकीच्या भक्ती आत्ता बघण्याचं आता आपल्याला काही कारण. अविच्छिन्न भक्ती म्हणजे काय? भक्त आणि देवाची ताटातूट होण्याचा मोठा प्रसंग आला तरीसुद्धा जो भक्त आपल्या भक्तीपासून विचलित होत नाही, आपल्या आराध्यापासून बाजूला जात नाही आणि तरी देखील भक्ती चालू ठेवतो, हे अविचल भक्तीचं लक्षण आहे. मी नेहमी सांगतो, संत भानुदास महाराज, वैष्णववीर भानुदास महाराज, एकनाथ महाराजांचे पणजोबा, त्यांनी जेव्हा पांडुरंगाची मूर्ती परत आणण्यासाठी तिथे गेले, मोठा त्रास झाला. आपल्या आराध्याला, आपल्या भक्तांना भेटवण्याच्यासाठी भानुदास महाराज त्यांना पुन्हा कर्नाटकातून पंढरपूरला आणण्यासाठी जेव्हा गेले, चोर समजून, मोठी कथा आहे, चोर समजून त्यांना सुळावरती चढवण्यात येऊ लागलं. सुळाला पालवी फुटली, कारण भानुदास महाराजांची जी भक्ती आहे ती अविच्छिन्न प्रकारची होती. एखादा भक्त असला असता तर म्हणला असता, अरे तुझ्याच भक्तांना भेटवायला मी आलो होतो इकडे तुला घेऊन जायला, आणि माझी ही अवस्था करतो, मला सुळावर चढवण्यापर्यंत वेळ येते. परंतु ही अविचल भक्ती भानुदास महाराजांची असल्यामुळे त्यांची वाक्य काही सामान्य माणसासारखी नाही आहेत. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, करी आणि गांचा पाणीला, तुझी वाट पाहे विठोबा, करी आणि गांचा पाणीला. जरी हे आकाशवर पडो पाही, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा.
न करी अनेकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. सप्तही सागरे समरस होती जै, हे विरुनी जाय क्षिती. पंचमहाभूते प्रळय पावती, तरी मी तुझाची सांगाती गा विठोबा. भलतैसे वर पडो भारी, परी साधन न संडो नटळो निर्धारी. जैवी पतिव्रता प्राणेश्वरी विनवे, भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. ही भूमिका जर आपण बघितली, ही वाक्यरचना जर आपण बघितली, तर यासारखा अनन्यतेचा अभंग आपल्याला दुसरीकडे पाहायला सापडणार नाही. कशीही परिस्थिती झाली, देह जावो अथवा राहो, देह जाओ अथवा राहो. देह जाओ किंवा राहो, पांडुरंगाच्या ठिकाणी अखंडपणे आपली वृत्ती स्थिर असावी. अर्थात भगवत भक्ती अखंडपणे चालू राहावी, परिस्थिती कशीही असो, अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या आराध्यापासून आपण बाजूला जायला नको. जो आपल्या आराध्यापासून बाजूला जातो त्याचा परमार्थ कदापि सफल होऊ शकत नाही. आणि म्हणून नाथ महाराजांच्याही भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर नाथ महाराजांनी सुद्धा अनन्यतेचे अनेक अभंग सांगितलेले आहेत. अनेक प्रमाण आपल्याला पाहायला सापडतात. जाईल तरी जावो प्राण, जाईल तरी जावो प्राण, जावो प्राण, परी मी न सोडे चरण. ऐसा विश्वासलो हरी, नाम तुमचे कंठी धरी. होईल ते होवो साचा, परी न संडो नाम वाचा. चित्त वेधले चिंतनी, शरण एका जनार्दनी. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवन नाम सोडायचं नाही. ही भूमिका जर आपण बघितली तर संत महात्म्य आपल्या अनुष्ठानावरती किती दृढ आहेत हे आपल्याला लक्षात घेता येईल. आणि म्हणून कोणतीही परिस्थिती असो, सुख असो किंवा दुःख असो, अनुकूल परिस्थिती असो किंवा प्रतिकूल परिस्थिती असो, संत महात्मे देवाचं नाम मात्र सोडत नाहीत. अनेक उदाहरणं आपल्याला पुराण इतिहासामध्ये पाहायला सापडतील की अनुकूलता आहे जीवनामध्ये तरी देवाचं स्मरण आहे, प्रतिकूलता आहे तरीसुद्धा देवाचं स्मरण आहे. जनक राजा त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे, एकनाथ महाराज त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहेत. एखाद्या एक सामान्य माणसानं परमार्थ केला तर त्याच्यात काही विशेष नाही. मी नेहमी सांगतो, सामान्य माणूस जर का परमार्थ करत असेल त्याच्यात काहीच विशेष नाही, पण एखादा मोठा माणूस जर का परमार्थ करू लागला तर लोक म्हणतात अरे वा. उदाहरण देतो, लाखो वारकरी, आता आषाढीची वारी आलीच आहे जवळ, लाखो वारकरी जातात.
पण कधी असं ऐकावं की अमुक एक गावचा अमुक एक वारकरी पंढरीच्या वारीनं निघाला, अशी बातमी कधी आपण ऐकली आहे का? नाही ऐकली. पण लक्षात घ्या, उदाहरणार्थ आपल्या देशातले 2 श्रीमंत माणसं, समजा आता नाव कोणाचं घेऊ नाही कीर्तनात, पण समजा अडाणी आणि अंबानी हे दोघं समजा वारीला निघाले. त्यांनी ठरवलं की आपण आता 18 दिवसांची वारी करायची आणि पंढरपूरला जायचं. बातमी होणार नाही का? अहो, देवाला सोडून संतांना सोडून यांच्याच बातम्या रोज येतील. आज टाळ वाजवला, आज झाडाखाली बसले, आज टोपी घातली, आज माळ घालून पाहिली, नाही का? म्हणजे काय, सामान्य माणूस परमार्थ करतो, समाजाच्या दृष्टीनं त्याला काही महत्त्व नसतं. पण ज्याच्याकडे सत्ता आहे, संपदा आहे, लोक विचार करतात, अरे करोडो रुपये रोज नाही तासाला मिळतात या माणसांना, पण एवढे दिवस एवढा पैसा बाजूला ठेवून ते इथं आले, त्यांचं कौतुक होणार आहे. म्हणून सामान्य लोकांनी परमार्थ केला तर त्याचं कौतुक नाही आहे. ज्याच्याकडे श्रीमंती आहे, सत्ता आहे, संपदा आहे, तो जर परमार्थ करू लागला तर त्याचा विशेष कौतुक किंवा विशेष उल्लेख होत असतो. म्हणून सगळ्याच लोकांनी परमार्थ केला, पण श्रीमंतही परमार्थ करतात. जनक राजा उदाहरण आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराज उदाहरण आहेत. कशाची कमतरता नाही आहे, तरी परमार्थ करतात, याच्यात विशेषता आहे. म्हणून संत महात्मे जे आहेत, अखंड कुठलीही परिस्थिती असो, संकट असो, सुख असो, मुखातून नामस्मरण जाऊ देत नाहीत. म्हणून नाथ महाराज सांगतात, संकटी सुखात नाम सदा गाय, न विसंबे देवराय क्षण एक. धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखा. एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव. कशामुळे त्यांचं दैव धन्य आहे? धन्य त्यांचे दैव. लक्षात घ्या, सुरुवातीला दैव अर्थात भाग्य सांगितलं, नंतर धन्यता सांगितली, आणि शेवटी काय सांगितलं? दैव धन्य आहे. कशामुळे? उभा स्वयमेव देव घरी, उभा जनार्दनी धन्य त्यांचे दैव. का त्यांचं दैव धन्य आहे? उभा स्वयमेव देव घरी. खरं तर नाथ महाराजांचंच हे वर्णन नाथ महाराज करतात की काय, असा प्रश्न पडतोय. कारण प्रत्यक्ष परमात्मा नाथ महाराजांच्या दारामध्ये उभा आहे. दत्त चोपदारी करीत असे किंवा सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, देवपूजे समयी तिष्ठत असे. म्हणजे एकनाथ महाराजांचं जीवन म्हणजे ह्या अभंगाचा सार आहे. एकनाथ महाराजांच्या जीवनाकडे बघावं आणि मग ह्या अभंगाकडे बघावं, असं लक्षात येईल की नाथ महाराजांनी हा अभंग कदाचित स्वतःसाठी तर नाही लिहिला, असा प्रश्न पडावा. अशा पद्धतीचं चिंतन या अभंगामधून आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून हा अभंग आज घेण्याचं कारण काय आहे? आदरणीय परमपूज्य काकांचं सुद्धा आयुष्य अशाच पद्धतीचं आहे. अखंडपणे भगवंताचं स्मरण. श्रीमद भागवत कथा असेल, कदाचित चर्मचक्षुने दिसत नसेलही, परंतु ते ज्ञानचक्षु जे त्यांना प्राप्त झाले आहेत भगवत कृपेनं, त्या माध्यमातून परमात्म्याची सेवा अखंडपणे सुरू आहे. अनेक वाद्य काका वाजवतात. मला सुद्धा कधी कधी आश्चर्य वाटतं. हार्मोनियम असेल, बासरी असेल, अनेक वाद्य वाजवतात. अजून काही वाद्य वाजवत असते निश्चितपणे. परंतु भगवंताची सेवा ज्या प्रकारे आपल्याला करता येईल त्या प्रकारे आपण करणं गरजेचं आहे. माझ्याकडे अमुक एक गोष्ट नाही म्हणून मी एक गोष्ट करणार नाही असं न करता, माझ्याकडे माझी जी अवस्था असेल त्या अवस्थेपासून आपण सुरुवात केली पाहिजे भगवत भक्तीच्यासाठी म्हणून. आणि म्हणून त्यांचं जीवन अशा प्रकारचं असल्यामुळे हा अभंग आज सेवेकरता चिंतनाकरता घेतला होता. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक वार भजन करा. विठोबा जय जय विठोबा.
विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय गोपाल आदरणीय काकांच्या अनुष्ठानपूर्तीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. मी सुरुवातीला सांगितलं की हा एक प्रकारे कर्ममार्ग आहे आणि कर्ममार्ग हा फार कठीण आहे. म्हणून भक्तिमार्ग हा संत महात्म्याने सांगितला भक्तिपंथ बहु सोपा हे जरी असलं तरी भक्ती ते कठीण सुळावळील पोळी हे देखील सत्य आहे. कर्मकांड दिसायला कदाचित आपल्याला साधं वाटत असेल, काय करायचं साधी गोष्ट आहे असं वाटतं, परंतु त्यातली सूक्ष्मता बघा. मी मागे सांगितलं होतं ब्राह्मण जेव्हा संध्या करत असतो किंवा आचमन करायला सांगतो तेव्हा एका पळीमध्ये किंवा एका आचमनात किती पाणी असावं ही शास्त्र मर्यादा सांगितलेली आहे. आचमनी माशमात्र जीवन घेतलेल्या होई जे पावन न्यूनाधिक सवे जाण दोष सुरापान सम. एका आचमनामध्ये एक उडीदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी पाहिजे. जर ते पाणी कमी किंवा जास्त झालं तर त्या ब्राह्मणाला दारू पिल्याचं पातक लागतं. नाथ महाराजांचं प्रमाण आहे, शास्त्राचं हे प्रमाण आहे. उडीदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी एका आचमनामध्ये. जेव्हा ब्राह्मण लोकांना सांगतात हां चला 3 वेळा पाणी प्या, चौथ्यांदा सोडून द्या, तेव्हा त्यांच्याकडे बघितल्यानंतर गंमत वाटते. एकेका आचमनामध्ये तहान भागवणारे महात्मे आहेत महाराज जगात. त्याच्यामुळे शास्त्राची मर्यादा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. शास्त्र किती सूक्ष्म आहे. आपण पाहतो उत्तरीय घेतलेलं आहे, डाव्या खांद्यावरून घेतलेलं आहे. काय कारण आहे? कधी विचार केला की डाव्या खांद्यावरूनच का? उपरणं हे उजव्या खांद्यावर का नाही घ्यायचं, डाव्या खांद्यावरच का घ्यायचं? कधी विचार केला आहे का? इंद्राला शाप मिळाला गौतम ऋषींकडून, तुझ्या शरीरावरती 100 छिद्र असतील. ते 100 छिद्र म्हणजे स्त्रियांच्या योन्या होत्या. पण तो घाबरला, म्हटला उशाप द्या, माफी मागितली. त्यांनी सांगितलं प्रभू रामचंद्राचं दर्शन जेव्हा तुला होईल त्यांच्या विवाहाच्या प्रसंगामध्ये, तेव्हा मात्र हे तुझे ज्या योनी तुझ्या अंगावरती ज्या भग पडलेल्या आहेत, छिद्र पडलेले आहेत, त्याचं डोळ्यात रूपांतर होईल. ठीक आहे, इंद्र गेला. आता लज्जा रक्षणापुरतं कमरेला तर वस्त्र घेतलं होतं, परंतु एका वस्त्रावरती राहू नये. शास्त्रमर्यादा काय? उत्तरीय पाहिजे. मग उत्तरीय त्यांनी डाव्या खांद्यावरती घेतलं म्हणे, आणि डाव्या खांद्यावरती घेतल्यामुळे त्याचं एक भग जे आहे, भगवंतानं त्याला बघितलं, सगळे भग गेले आणि त्याचे नेत्र तयार झाले आणि खांद्यावरचा एक भग शिल्लक राहिला. त्या इंद्राचा तो अजून एक भग शिल्लक आहे असं म्हणतात. मग काय झालं? मग डाव्या खांद्यावरती घेण्याचं उपर्ण कारण हे आहे की इंद्र जो कोणी जप किंवा तप करत असतो त्याचं फल हरून घेत असतो. लक्षात घ्या, सूक्ष्मता किती मला हे सांगायचं आहे. एखादा माणूस जप करत असेल आणि त्याच्या खांद्यावरती, डाव्या खांद्यावरती जर उपर्ण नसेल तर ते जे छिद्र आहे ते छिद्रच इंद्राच्या माध्यमातून ते आकर्षित करून घेत असतं. आपलं जे पुण्य आहे म्हणजे करायचं आपण आणि फल प्राप्त होणार इंद्राला, आणि ते होऊ नये म्हणून त्याला झाकायचं. ते डाव्या खांद्यावर आहे म्हणून डाव्या खांद्यावरती उपर्ण घ्यायचं, ही सूक्ष्मता शास्त्रामध्ये आहे. पण आपण शास्त्राला फार सामान्य दृष्टीनं घेत असतो. शास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संत महात्मे शास्त्राला मानणारे होते आणि त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. असो, जास्त बोलणार नाही, आपली वेळ संपलेली आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो आहे. आदरणीय दत्तदास महाराजांनी या काकांना खरं तर आग्रहपूर्वक या ठिकाणी थांबून घेतलं आणि त्यानिमित्तानं त्यांचं तर पुरश्चरण झालंच, परंतु त्यांच्या ज्ञानेश्वरीचा लाभ हा इथल्या भाविकांना प्राप्त झाला
आणि पूर्ण ज्ञानेश्वरीसुद्धा समाप्त झाली आणि योग्य 480 दिवसामध्ये हा सगळा जो विधी आहे हा पूर्ण यथासांग पार पडला. निश्चितपणे या सगळ्या गोष्टी अदृष्टाशिवाय घडत नसतात. फक्त कर्म महत्त्वाचं नाही आहे, तर आपलं काहीतरी पूर्वपुण्य आपण म्हणतो की ज्या योगानं आपल्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आदरणीय काकांकडनं या अशा पद्धतीचं मोठं अनुष्ठान घडलेलं आहे. आणि मी काकांना सांगितलं की आमच्या घराण्यामध्ये सुद्धा सूर्य उपासना आहे. संत श्रेष्ठ भानुदास महाराज हे सूर्याचे उपासक होते आणि त्यांनीसुद्धा अनेक पुरश्चरण केले आहेत, पण किमान एक पुरश्चरण केले एवढं तर निश्चित आहे. आणि त्यामुळे सूर्याची उपासना आमच्या घराण्यामध्ये चालत आलेलीच आहे. परंतु मोठे झाल्यानंतर पांडुरंगाची जी वंशपरंपरेनं उपासना चालत आलेली होती भानुदास महाराजांची, तीसुद्धा चालू राहिली. त्यामुळे सूर्यनारायणाची उपासना आमच्याही घराण्यामध्ये आहे, पांडुरंगाची पण उपासना आमच्या घराण्यामध्ये आहे. आणि त्यामुळे आमच्याकडूनही काही ना काहीतरी सेवा घडवून घ्यावी, करून घ्यावी. परंतु काकांनी खूप वेळ देऊन अतिशय श्रद्धेनं हा विधी या ठिकाणी संपन्न केला आहे. आमच्या अदृष्टामध्ये जर ते असेल तर निश्चित आमच्याहीकडून घडेल अशी प्रार्थना या ठिकाणी भगवंताच्या चरणी करतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, भगवान दत्तात्रेयांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास शरण शरण एकनाथा पायी माथा ठेला, आता मज उपेक्षिता नाही सत्ता बोली.